हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे फॅशन डिझायनर गौरी आणि तुमचं आपल्या चॅनल गुलमोहर फॅशन अकॅडमी मधील फ्री ब्लाउज मास्टर कोर्स मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज आहे आपल्या कोर्सचा 6वा दिवस आणि गेल्या 5 दिवसांच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. खरंच मला खूप आनंद झाला. छान छान तुम्ही कमेंट्स केल्या आणि तुम्हाला माझं शिकवणं समजतंय हे बघून मला खरंच मनापासून आनंद झाला. आणि विशेष म्हणजे पुढच्या व्हिडिओची तुम्ही मनापासून वाट बघताय, तेही मला कमेंट्स आले आहे की मॅडम पुढचे व्हिडिओज कधी टाकताय म्हणून. हे बघून खरंच बरं वाटलं. आज आपण आपला बॅक पार्ट कंप्लीट झाला होता ब्लाउजचा. आशा करते की सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ बघितलेच असेल. चॅनलवर कुणी नवीन असेल तर त्यांनी आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. आणि जे आपले 4-5 दिवसांचे जे व्हिडिओज आहेत ते कंटिन्यू बघा, तेव्हा तुम्हाला पुढचे जे टॉपिक्स आहेत ते समजतील. आज आपण घेणार आहोत 4 टक्सचा ब्लाउज. 4 टक्सच्या ब्लाउजचे 2 टाइप्स असतात. एक म्हणजे योक पट्टीवाला आणि एक विदाऊट योक पट्टीवाला. आपण जो ब्लाउज शिकणार आहे तो आहे योक पट्टीवाला. जसं की तुम्ही बघू शकता, असा आपण योक पट्टीवाला 4 टक्सचा ब्लाउज स्टिच करणार आहे. असं तुम्हाला इतकं व्यवस्थित आय थिंक दिसणार नाही. मी तुम्हाला टेबलवर नंतर व्हिडिओ आपला जेव्हा स्टार्ट होईल त्यावेळेला दाखवते. आपल्या 4 टक्सच्या ब्लाउजलाही तुम्ही बघू शकता खूप छान असा पफ येतो. ह्या ब्लाउजची फिटिंग मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये वेअर करून दाखवेल. आणि विशेष म्हणजे ह्या ब्लाउजला कुठलाही कफ वगैरे पॅड नाहीये. विदाऊट पॅडचे ब्लाउज पण आपले कसे फिटिंगला बसतात हे तुम्हाला लक्षात येईल. उद्या मी तुम्हाला वेअर करून दाखवेल. बॅक पार्ट तुमचा व्यवस्थित समजला असेल हे गृहीत धरून मी आज फ्रंटला सुरुवात करते. चला तर मग आपल्या फ्रंट पार्टला सुरुवात करूया. हा आहे आपला 4 टक्सचा ब्लाउज. तुम्ही बघू शकता आपल्या 4 टक्सच्या ब्लाउजची फिटिंग, फिनिशिंग ब्लाउजची फिटिंग आणि फिनिशिंग कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. आता हा पुढे ओपन नेक आणि पाठीमागे क्लोज नेक आहे. पण आपण स्टिच करताना पुढेही आपला नेक ओपन असणार आहे आणि बॅक साइडचाही ओपन असणार आहे. फक्त तुम्हाला आपला 4 टक्सचा ब्लाउज कसा बसणार आहे याच्यासाठी मी तुम्हाला हे वेअर करून दाखवलं की जेणेकरून तुम्हाला आयडिया पाहिजे आणि शिकताना तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे की फिटिंग ब्लाउजची कशी येणार आहे. म्हणून मी तुम्हाला आपलं हे ब्लाउज 4 टक्सचं वेअर करून दाखवलं. व्यवस्थित बघून घ्या. 4 टक्स अगदी कटोरी सारखी फिटिंग बसते. कटोरीमध्ये तरी पॉइंट दिसतात, यात थोडा पदर इकडे तिकडे झाला की काही वाटत नाही, व्यवस्थित कम्फर्टेबल वाटतं. मला नक्की सांगा की ब्लाउजची फिटिंग आणि फिनिशिंग तुम्हाला आवडली की नाही. आता आपल्या इथून पुढचा जो टॉपिक आहे फ्रंट पार्टचा तो खूप महत्वाचा आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि जे काही मी मध्ये मध्ये तुम्हाला टिप्स देणार आहे त्या फॉलो करा, लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावे लागणार नाही. आणि मी जसं फिनिशिंग मध्ये आणि फिटिंग मध्ये प्रॉपर ब्लाउज स्टिच केलं आहे सेम तसंच ब्लाउज तुम्हालाही करता येईल. आता आपण फ्रंट पार्टला सुरुवात करण्याआधी आपल्याला अजून 2 मेजरमेंटची गरज पडणार आहे. ते मेजरमेंट मी कसे घेते व्यवस्थित बघा. आणि तसंच मी जसं मेजरमेंट घेते सेम तसेच मेजरमेंट तुम्हालाही घ्यायचे. आता आपल्याला जो मेन टक्स असतो आपला सेंटरचा इथून खाली, तो टक्स घेण्यासाठी आपल्याला शोल्डर पासून शोल्डर बरोबर सेंटरला
असा टेप ठेवायचा, डाव्या हाताने तो टेप पकडायचा आणि उजव्या हाताने असा टेप पकडायचा शोल्डर पासून अपेक्स पर्यंत, म्हणजे शोल्डर पासून आपला बस पॉइंट जो आहे तिथपर्यंतचं मेजरमेंट आपल्याला काउंट करायचं आहे. ते व्यवस्थित असा जसा मी टेप लावलाय तसा टेप लावायचा आणि मोजायचं. माझं मेजरमेंट आहे 9.5 इंच. हे मेजरमेंट लिहून घ्यायचं. शोल्डर पासून बस्ट पॉइंट असं नाव द्यायचं आणि पुढे आपलं मेजरमेंट लिहायचं, जे पण काही आलेलं असेल. प्रत्येकाचं वेगवेगळं येतं. आणि जर समजा तुम्ही ब्लाउज वेअर केलेला आहे आणि त्याच्यात जर काही इनर वेअर केलेले नाहीये तर बस्ट पॉइंट आपला शिफ्ट होतो, खाली येतो. आणि तुम्ही तसंच जर मोजलं तर आपलं ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित असं ब्लाऊज जे असेल ते व्यवस्थित असं ओढून आधी ब्लाऊज सेट करून घ्या. चेस्ट लाईन व्यवस्थित जागेवर आधी करून घ्यायची आणि मग माप मोजायचं. बऱ्याच लोकांचं ब्लाऊज पाठीमागून वरती आलेलं असतं, पुढचा भाग कमरेमध्ये ब्लाऊज लूज असतं, पाठीमागून वरती आलेलं असतं, पुढचा भाग हा खाली येतो. आणि तुम्ही जर तसंच ब्लाऊज व्यवस्थित न करता मेजरमेंट घेतलं तर आपला टक्स पॉइंट चुकू शकतो. दुसरं मेजरमेंट आहे टक्स पॉइंटचं, अपेक्स टू अपेक्स. असं मेजरमेंट घ्यायचं. माझं आहे 7. याच्यासाठी शॉर्टकट फॉर्म्युले पण असतात, ते मी तुम्हाला नंतर सांगेल. कारण प्रत्येक वेळेला आपण प्रत्येक कस्टमरचं म्हणा किंवा कुणी नातेवाईक असलं कुणाचंही आपण स्वतःचे मेजरमेंट घेऊ शकतो, पण प्रत्येकाचं कस्टमरचं मेजरमेंट असं त्यांच्या अंगावरून आपण मोजू नाही शकत. कदाचित त्यांना वियर्ड वाटेल, असं होऊ शकतं आणि होतं. म्हणून हे मेजरमेंट कसे घ्यायचे, अंदाज एक कसा ठरवायचा, हे मी आपल्या पेड बॅच मध्ये शिकवणार आहे. सगळे बाकीचे जे फॉर्म्युले आहे त्यात मी सगळ्या नोट्स पण देणार आहे. जर कुणी माझ्या पेड बॅच साठी इंटरेस्टेड असतील, आपलं स्वतःचं ऍप आहे गुलमोहर फॅशन अकॅडमी म्हणून प्ले स्टोअर वर. त्याच्यावर आपला ऑगस्ट महिन्यामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स ब्लाऊज मास्टर कोर्स होणार आहे आणि त्याची फीज असणार आहे 3,000. आणि 3,000 मध्ये आपण टोटल 12 प्रकारचे ब्लाऊज, 12 प्रकारच्या स्लीव्ज आणि 12 प्रकारचे नेक डिझाईन शिकणारे. जे कोणी माझ्याकडून अजून डिटेल मध्ये शिकण्यात इंटरेस्टेड असाल, बरेच असे लोक आहे की त्यांना आपल्या काहीतरी म्हणजे इन्कम सोर्स जनरेट करायचा आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, स्वतःसाठी काहीतरी करायचंय, पैसे कमवायचे आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी, असे लोक तो क्लास जॉईन करू शकता. जे कोणी माझ्या पेड बॅच मध्ये एनरोल होण्यासाठी उत्सुक असतील त्यांनी लिंक असं टाईप करा, मला समजून जाईल की कोण कोण जॉईन होणार आहे. असं मला कमेंट मध्ये लिंक टाईप करा. आता मी तुम्हाला फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग सांगते. आणि विशेष म्हणजे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका, नाहीतर डायरेक्ट पॅटर्न बघायला सुरुवात करणार आणि मधले जे पॉइंट आहे ते मिस होऊन जातील. ही आहे आपली बॅक पार्टची ड्राफ्टिंग. आता आपण फ्रंटला सुरुवात करतोय. फ्रंटला सुरुवात करण्याआधी आपण आर्म होल किती घेतलेला होता, 5.6 इंच. आणि शोल्डर पण किती घेतलेलं होतं, 5.6 इंच. सेम मेजरमेंट घ्यायचं आहे. आर्महोल होता 5.6 इंच आणि इथून पण 5.6 इंच. चौकोन येण्यासाठी इथून पण मेजरमेंट मोजून घ्यायचंय, जेणेकरून आपल्या लाईन्स तिरक्या होणार नाही.
येणारा बॉक्स व्यवस्थित स्क्वेअर येईल. ही आपली कन्स्ट्रक्शन लाईन आहे म्हणून डॉटेड द्यायची, ही आपण कट करणार नाहीये. फ्रंटची उंची घेताना इथून आपली बॅक साइडची उंची किती होती? रेडी 13.5 पाहिजे म्हणून आपण 14.5 घेतली होती. फ्रंटला घेताना त्याच्यामध्ये अजून 1 इंच ऍड करायचा. .15 सेम माप इकडून पण मोजून घ्यायचं. आणि इथून इथपर्यंत 15.5 घेतलंय. इथून इथपर्यंत 15.5. बॅक साइडची जेवढी उंची आहे, उंची प्लस 1 इंच घेतलाय आपण बॅक साइडला, तेच फ्रंटला घेताना त्याच्यामध्ये जेवढी बॅकची उंची आहे त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. शोल्डरचं मेजरमेंट जेवढं आपण बॅक साइडला घेतलं होतं तेच काउंट करून घ्यायचं. आपण 3 इंच घेतलं होतं. शिवून रेडी ते 2.5 इंच येईल. फ्रंटचा गळा घेणार आहे 6 इंचाचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आधी असा स्क्वेअर करून घ्यायचा. आता हे गळ्याचे आर्महोलच्या शेप साठी आपण फ्रेंच कर्व, हे फ्रेंच कर्व आहे. कुणी कुणी याला आर्महोल शेपर पण म्हणतं, पण आपण फ्रेंच कर्वचा यूज न करता हातानेच कसं शेप द्यायचं ते मी तुम्हाला शिकवणार आहे. हा आहे माझा फ्रंट नेक. इथून घेताना किती मेजरमेंट घेतलं होतं आपण, सेम इथून इथपर्यंत जेवढं मेजरमेंट घेतलं होतं तेच मेजरमेंट इथे घ्यायचं आहे. कुणी बॅक साइडचं पॅटर्न शिकवताना बघितलेलं नसेल तर आधी याच्या आधीचा व्हिडिओ बघायचा आहे. इथून इथपर्यंत छातीचं माप जे इथून इथपर्यंत आलेलं होतं ते समोर 1.5 इंच शिलाई मार्जिन. नंतर काय करायचं, याचा आणि याचा जसं मी करते आहे तसं सेंटर काढून घ्यायचा. सेंटर पासून 1 इंच आतमध्ये यायचं आणि लाईन ड्रॉ करायची. ही लाईन आपण कशासाठी देतो, बॅक साइडला जो आपण हा शेप दिला आहे त्याच्यासाठी देतो. फ्रंटला देण्यासाठी ही जी लाईन आहे इथून 0.5 इंच वरती घ्यायचं, इथून वरती 0.5 इंच
आपण इथून खाली किती घेतो, हे 5 इंच आणि असा फ्रंट आर्महोलचा शेप द्यायचा. इथून इथे घेताना फक्त कमरेचा चौथा भाग घ्यायचा. आपलं कमर किती आहे, 26. मग तुम्हाला काय करायचंय, 26/4 बरोबर. तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटरवर मोबाईल मध्ये कॅल्क्युलेट करून बघा. इथून इथपर्यंत कमरेचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. ह्या लाईन जनरली अशा जॉईंट केल्या जातात, पण आपल्याला अशा जॉईंट नाही करायच्या आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आधी काय करायचंय, याच्यावरती योग पट्टीसाठी 2.5 इंचावर ड्रॉ करायचंय. आणि शोल्डरच्या सेंटर पासून जे आपण 2 मेजरमेंट घेतले होते, एक मेजरमेंट घेतलं होतं आपण शोल्डर पासून बस्ट पॉइंट किती होतं, 9-9.5 इंच बरोबर. शोल्डरच्या सेंटरला टेप ठेवायचा आणि 9.5 कुठे येतंय ते बघायचं. शोल्डर मध्ये दाबण्यामध्ये 1/2 इंच जाईल, म्हणून शोल्डर बस्ट पॉइंटचं अंतर जेवढं असेल त्याच्यात 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं, कारण तो शोल्डरच्या दाबण्यात जाणार आहे. मग आपलं मेजरमेंट किती होतं, 9.5चं, त्याच्यात 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, किती झालं 10. आणि इथून जे बस्ट पॉइंटचं अंतर होतं, अपेक्स टू अपेक्स च मेजरमेंट किती होतं, 7च्या निम्मे किती येतात. समजा कुणाला येत नसेल तर असं फोल्ड करून घ्यायचं, लक्षात येत नसेल तर. किती येतं, 3.5. कारण आपला हा फोल्ड पेपर आहे, एक भाग आपला खाली जाणार आहे, एक भाग वरती येणार आहे, म्हणून खालचे 3.5 आणि वरचं 3.5 किती होईल, 7 इंच. प्लस आपण बटन पट्टी हुक पट्टी इथे अटॅच करणार आहे, त्याच्यासाठी 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे 3.5 अधिक 1/2 इथे आला आपला बस्ट पॉइंट. बस्ट पॉइंट व्यवस्थित काढायचा, तेव्हा आपलं ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगला बसतं आणि आपली छाती व्यवस्थित कव्हर होते. त्याच्यानंतर आपण जे मेजरमेंट घेतलं होतं 2.5 इंचाचं, इथून वरती 2.5, इथून वरती 2.5, तिथून एक डॉटेड लाईन ड्रॉ करायची.
जिथे आपला अपेक्स पॉइंट आलेला आहे ही जी आपली लाईन आहे इथून खाली अर्धा इंच घ्यायचं आणि ही लाईन इकडे अशी जॉईन करायची. ही आपली कन्स्ट्रक्शन लाईन आहे, ते असं करायचं. आणि ही लाईन अशी सध्या अशी ड्रॉ करून घ्यायची. इथून स्ट्रेट आणि खाली ही लाईन इथे जॉईन करायची. आणि इथून थोडं अर्धा पाऊण इंच वरती घेऊन योग पट्टीचा शेप द्यायचा, ते थोडासा हलकासा राऊंड. याच्यावर एक इंचाचा टक्स द्यायचा. आलं लक्षात? या टक्स पासून दोघं साईडला 1.25 इंच घ्यायचं. हा स्ट्रेट इथे आपल्याला समजा हे फ्रंटचं अंतर कुणाला कमी आवडतं जास्त आवडतं, आपण आपल्या आवडीनुसार इथे 1.5 इंचाचा किंवा अर्धा इंचाचा टक्स घेतला तरीही चालतो. म्हणजे टोटल किती इंचाचा टक्स होईल तो 1 इंच. इथून वरती 1.5 इंच घ्यायचं आणि हा टक्स द्यायचा. दोघं साईडला 1.5 इंच आणि हा इथून वरती 1.5 घ्यायचा, जेणेकरून तो बरोबर याच्या स्ट्रेट लाईनीत येतो. हा 1.5 इंचाचा. हे आपलं 4 टक्सचं पॅटर्न फ्रंटचं ड्रॉ झालं आहे. समजलं नाही तर व्हिडिओ रिपीट बघा, लक्षात येईल. पहिलंच पॅटर्न आहे, आधी थोडस समजायला वेळ लागेल. 1-2 वेळेस रिपीट बघितलं की लक्षात येईल. आता आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. पुढच्या
नवीन व्हिडिओमध्ये आपण बाहीची ड्राफ्टिंग शिकणार आहोत. बाहीमध्ये कसे चेंजेस करायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. आणि विशेष म्हणजे प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानेच तुम्हाला लक्षात येईल. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, कारण प्रत्येकाची मेथड वेगळी वेगळी असते. सुरुवातीला थोडंसं तुम्हाला समजायला थोडा वेळ लागेल, पण एकदा समजलं ना की खूप सोपं होईल. म्हणून व्हिडिओ रिपीट पुन्हा पुन्हा बघा. बॅक पार्ट आठवत नसेल कारण बॅक पार्ट वरूनच आपण फ्रंटची ड्राफ्टिंग केलेली आहे. मग बॅक पार्ट आठवत नसेल तर बॅक पार्टचा आधीचा जो व्हिडिओ आहे तो पुन्हा एकदा बघा आणि फ्रंटची प्रॅक्टिस करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.